अडल वाजव. कशी वेगळी आली, कशी वेगळी होती. हा अरे तुरेवाला आहे, राडा वाहणार, तुरेवाला नाही ऐकणार. हा मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कट्टर सैनिक रवींद्र काशीनाथ शिगम माऊली, काशीराम शिगम, रवींद्र काशीराम शिगम 100 रुपये विरार मानले. तर मंडळी मी एकच सांगितलंय हजारदा, मला ज्या शक्तित्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या. लोक मला हसू देत, ज्या ह्यांचं म्हणणं आहे ज्या टाळ्या आणि शिट्ट्या मला पडतायत ती माझे टिंगल ओढवत आहेत आणि ह्यांना एकही टाळी पडत नाही, शिट्टी नाही पडत, ह्यांचा मान सन्मान वाढतोय. निकम एवढं निर्लज्ज व्हायचं, एवढं निर्लज्ज व्हायचं. हा एक गाणं घेतो आधी, हे आमचा शब्द आम्हालाच देणार. मीच गाणं गायलं होतं. कसं काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. अहो तर इस्रायल आणि इराणचा विषय काय मध्ये नाही संबंध, आणि मध्ये आपले पाकिस्तानला काय तिच्या आईला अवधसा सुचली काय माहिती. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. दादा लगीन लोकाचं, दादा लगीन लोकाचं, नास्त येड्या भोकाचं. 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 काही गरज नसताना, काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. दादा लगीन लोकाचं, दादा येड्या भोकाचं. याच्यानंतर आला मिसाळला की ह्यांचं कसा कवरे क्षेत्रात बरोबर आणतो. टप्प्यात आणून कार्यक्रम, टप्प्यात आणून कार्यक्रम. हजारदा सांगितलं एकच गोष्ट वारंवार करू नका, बोलू नका. सांगितलेलं शानपण नमान जर मी ह्यांना विचारून केलेलं नाही तर नमान ह्यांना विचारून मी बंद करणार नाही. मी हट्टी आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे की जांगळदेव क्रिकेट संघ मुगराडवाडी भेळ यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं मग 6 तारखेला पैसाच पैसा भेळात. रवींद्र वापरडेकर 100 रुपयाचं पारितोषिक आहेत आमचं पडीलकर. तर विषय काय, विषय असा की ह्यांना सांगितलं की तुम्ही आगावगिरी करू नका. बाकीचा ठीक आहे ना तुमचं, आता तुम्ही काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऐकतो ना, तुमच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्या, या प्रगतीच्या आहेत. मी कलगीतुऱ्यामध्ये क्रेडिट घेतलेलं नाही, मी योगदान सांगितलं. आणि तुम्ही व्यवस्थित ऐका, तुम्हाला मी हे सांगितलं नाही की तुमचा नाच खोटे लावेल, हा तो माझा अधिकार नाही. माझी जीभ झडेल असं मी जर बोललो तर हे मी असं बोललो. एकानं सांगितलं असं, एकानं असं सांगितलं तुझा म्हणतो नाच खोटे लावेल, ऑन रेकॉर्ड आहे आणि 7:30 तासात त्याचा रिझल्ट आला. हे तुम्हाला मी कधीच बोलणार नाही. एवढं पावित्र्य जर तुम्ही कष्टाचं पाणी केलेलं आहे, तुमच्या 3-4 पिढ्या नाच करतायत तुमच्या घराण्यात, मी असं बोलन कधीच बोलणार नाही. जाधव ही माझी 5,000 असं बोललं असेल कधीच बोलणार. अरे नाच आहे, ती ढोलकी आहे, शिवाचं वाद्य, माझी लायकी आहे का ते बंद करायची. लोक अशी बोलली त्याच्याबद्दल मी बोल. अहो नाच, तुमचा नाच बंद झाला तर मी काय भीक मागू? तुमच्याशिवाय आहे कोण मला आधार? हा तुमच्याशिवाय आहे कोण? फक्त एवढंच आहे, माझं म्हणणं एवढंच आहे, शेंडा नाकाला लावू नका ना. एकच गोष्ट काय वारंवार, साळवी माऊली आज आमच्या ह्या क्षेत्रामध्ये टॉपचा संगीतकार आहे, तो सांगतो स्केलला बरोबर आहे. अरे काल जरा त्या मांडवात सावून इकडे तिकडे व्हायचं होतं, गावाला पहिली बारी झाली, इकडे तिकडे झाला असेल.
अरे पण लांबवर शब्द आहे का ना. दुसरं, अरे जाणून बुजून ठेवलंय दूर. हे गाणी काढत राहायची सगळी. अरे जाणून बुजून ठेवलंय दूर. हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरला जातो आणि त्यावेळेला आंबेला नाकारला गेला. हे शान शिकवतात ना. मला म्हणतात की त्या काल्या रेड्याला म्हणतो बोलवायला लावीन मी. म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचा विषय. ज्ञानेश्वर माऊली पुरुष, रेडा हा पुल्लिंग. ह्याच्या शक्तीची बाजू कुठं आहे? शक्ती कुठं मोठी आहे? हा, अरे रेडा तरी मोठा होईल ना तर ज्ञानेश्वर माऊली मोठे होतील. तुराच मोठा आहे, ह्याच्या शक्तीवाला मुद्दा कुठं आहे? अभ्यास करा. हे नाकाला शेंडा चोरी चोरी ह्याच्यात ह्या शक्तीतून आहे. ह्या शक्तीतून आहे. गर्भाचा आहे तो. हसू नकोस. डॅमेज. ज्ञानेश्वर माऊलीने रेड्यामुखी वेद बोलवले. मान्य. रेडा काळात असतो. का पांढरा नाही, बाल्या नाही, पटिरा नाही. त्या कालाच हाल्या रेडा. मला वाटतं जो मारा बी राहता. मी जो बायकोला सांगून मला मिळाला काय तर ह्याच्यात शक्ती कुठं मोठी आहे? तुराच मोठा. आणि हे तुऱ्याला मोठा करून जातात. हे म्हणतात माझ्या घराचा भाग द्या. अरे निराकारी म्हणतात तुम्ही, निर्विकार म्हणतात त्याला. आकार नाही त्याचा म्हणतात रूप तुला दाखवायचं. मग तुमच्या घराचा भाग द्यायचा मी. गवळणीत म्हणतात. कुठली गवळणी काहीतरी होती. हा बोल कामाच लागले तुम्ही. अरे इकडे एकटा मरत तुमच्या जेव्हा मी इकडे आलो आणि त्या गवळीचा म्हणतात भाग मला द्या. कुठल्या गवळीचा? म्हणतात तुमची बर्बादी करीन. कृष्णाला म्हणली तर आता बर्बादी करीन. ही तुमची लेखणी आणि तुमची इच्छा आहे की तुमच्या गवळीचा भाग द्यायचा. तुमच्या पापाचा भागीदार मी नाही. काय पुढचा ऐकायचं काय? वैभव दळवी आणि तुषार ढोके माऊली कोल्हापूरकर याकडून 500 रुपये आणि प्रकाश निकम माऊली आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या भावकीकडनं 200 रुपये आले. धन्यवाद. थांबा गाणी म्हणतो. जाणून बुजून ठेवला दूर माझ्या समोर चकनाचूर. मनात आढवून लग्नाचा डाव. अरे खेळून तू झिम्मा. एवढं नको खाली या. जाणून बुजून ठेवलंय दूर. अरे माझ्या समोर तू चकनाचूर. जाग्यावर किती स्केल खाली? जाग्यावर स्केल आहे. त्या स्केलनुसार आहे मी. आणि म्हणतात मी सोनामध्ये नाही. यादानू डॅम्बिस. जाणून बुजून ठेवलं दूर माझ्या समोर तू चकनाचूर. मनात आठवून लग्नाचा डाव. खेळून तू झिम्मा. असं खेळून तू झिम्मा. चार चौघात झिडकारलं. चार चौघात झिडकारलं. तुझे अवकात निकम्मा. 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 जाणून बुजून ठेवलं दूर माझ्या समोर चकनाचूर. जाणून बुजून ठेवलं दूर माझ्या समोर चकनाचूर. मनात आठवून लग्नाचा डाव. खेळून तू झिम्मा. असं खेळून तू झिम्मा. त्याच्यानंतर ते प्रश्नाकडे गेलं. प्रश्नाला सांगितलंय बुवा तुम्हाला बाजू सोडवून दिलेले आहेत आणि परत मग तुम्ही बोलल्यावर म्हणतात बोललो. आता हे उत्तर सेम टू सेम शेवटच्या बारीत पाठवण्याला झाले. सचिन कदम वाने दिलं. त्यावेळेला त्यांना सांगितलं चुकीचं आहे. आज तुम्हालाही सांगतो चुकीचं आहे. बाकी मी जास्त काही बोलत नाही. प्रश्न उत्तराला मी अजिबात जरा तुम्ही त्यातल्या जरी यशवंत नाव असेल त्यातलं पहिले य जरी आलं ना तरी मान्य करेल. तरी मान्य करेल. तुम्ही प्रश्न उत्तराबद्दल माझ्याबद्दल काय बोलूच नका. तुम्हाला एवढंच सांगेल. तुम्ही अजून शोधा. तुम्हाला सापडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर म्हणतात ऑफ सीझनला म्हणतात मला म्हणतात नमान म्हणतात ह्या शक्तितुरा तुझ्या बापसाने केला होता. मग ऑफ सीझनला शक्तितुराच्या सीझन नसल्यानंतर तुला शक्तितुरा तू करतोस. तुझ्या बापसाने कधी केला होता? तुझ्या बापसाने कधी केला होता का? तू करतोस ना पैशासाठी. तू पैशासाठी करतोस ना. ह्या ज्या टाळ्या शिट्या पडतायत त्यांचं म्हणणं आहे की माझी टिंगल करतायत. तुम्ही जर माझी टिंगल करत असाल ना टाळ्या शिट्यांनी, अरे उभी जिंदगी माझी टिंगल टवाळी करून देईल तुमच्या टाळ्यासाठी. कारण हा शक्तितुरा रसिकांचा आहे. तुम्ही जर टाळ्या वाजवला तुमच्या जर शिट्या पडल्या अरे तुम्ही का पाकिस्तानातला आहे? तुम्ही का दुश्मन आहे तुमचा? कलगीतुरात काहीतरी योगदान असेल ना येडा वाकडा. मग
लांबोरे बोलते ना मेंढी, लांबोरे बोलते. हा विषय हाय पोटात त्यांच्या त्रास व्हायला लागला आहे, त्रास व्हायला लागला. अशी पोटशुळा ह्याच्या आधी सप्तस्वरांचा भाषा आणि काय रे बाबा चकाकी चकाकी. आलो माझा आपला गावठी ह्या टोप्या असं घालून काळा बावरा आपला येडावाकडा गावठी बोलून करतोय. पोटात त्रास व्हायला लागला, पोटात त्रास व्हायला. एवढ्या बाऱ्या म्हणतात 14 बाऱ्या, एवढ्या बाऱ्या. पुढचं गाणं केसामध्ये गजरा, साधा एकदम. शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद. विषय काय, शूरसेन जन्मदाता त्याची मुलगी, तिचं नाव प्रथा, आणि तो कुंती भोग झाला आणि तो पालन करता. ह्या शूरसेनाचा विषय शास्त्राशिवाय आपण बाहेर नाही काय. शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद, जिकडं तिकडं पडसाद, ही दोन बापाची अवलाद. जिकडं तिकडं पडसाद, ही दोन बापाची अवलाद. म्हणून सांगतोय बुवा, जेवढा जमल तेवढाच करायचं. आज कसा इंजेक्शन दिला, एक इंजेक्शन आज समज हवाल दिवाल व्हायला पाहिजे आणि मग विषय दिल्ली पर्यंत जाईल आणि मग विषय तुम्हाला तो झाकायचा नाही. विषय म्हणून सांगतोय जेवढा आहे तेवढाच बोलायचा. आदेश बर्वे 200 रुपये. तुरेवाडी मंडणगड इंस्टाग्राम. चाल देव निघाले देवळातून यायच्या जमान्यात झाले काही, हे घेऊया ना आपण, हे घेऊया. हा अजून काय ते परत आमच्या शंकर भाऊजींची फरमाईश आहे आणि आमच्या पत्नी माऊलींची फरमाईश आहे, ती परत घेऊया. तुमचे उपकार, उदय सामंत माऊलींचं गाणं. तुमचे उपकार आजन्मा राहतील, केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे, उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत. या ठिकाणी एकाने सांगितलं की म्हणे रोहित शर्माने आमचा सेंचुरी मारली, रिटायर व्हायचा होता भावा आमचा, पण म्हणतात ना बैल बडीव झाला तर हिसकाला कशी काढायचं आणि शिंग कुठं घुसवायचं बरोबर माहिती असतं. रोहित शर्मा आहे. तर म्हणाले एक सेंचुरी झालेली आहे, एक गाणं घ्या. कोण भाऊ आमचा बंद होता, हे घेतो लगेच. काय जास्त काय भारी लिहिलेलं नाही पण लिहिलंय. त्या गोऱ्या इंग्रजांना दिली टक्कर धडाका. इंग्रज ना 3 वर्षाचं लगान होतं, तर आला म्हणतात आमिर खान लगान मध्ये ना, तुमको मैंने 3 लगान बोला था, 3 लगान बोला था, 3 बार लगीन नहीं बोला था. 3 लग्न झाली, 3 लग्न झाली. त्या गोऱ्या इंग्रजांना दिल्ली टक्कर धडाका. आमच्या हिटमॅन रोहितनं, आमच्या रोहित शर्माने मारली सेंचुरी कडक. आमच्या हिटमॅन रोहितने मारली सेंचुरी कडक.
नांबरे भाऊ असा आहे, तुम्हाला काय जास्त बोलायची गरज नाही शक्तिवाल्यांसाठी. नांबरे भाऊ आला आणि बाकीच्या फरमाईशी घेतला, नवीन नवीन गाणी घेतली आणि तरी पण होणार आहे. पण तुम्हाला ओढवून घ्यायचंय, चढवून घ्यायचंय ह्या तुरेवाला आहे. आणि म्हणून बारीक संभाळायचं खातं. काल एक विषय गायला, जे आमची मराठी शाळा आहे त्या आता हळूहळू बंद व्हायला लागल्या. ते आमचे जे शिक्षक आहेत, मास्तर आहेत, त्यांना शिकवायचं काम सोडून जनगणना आली, लावला कामाला. निवडणुका आल्या, लावल्या कामाला. पोषण आहारच्या गोष्टी आल्या, लावला कामाला. आणि मग उरलेला वेळ जरासा कुठं आहे, मग पोरांना शिकवणार. आणि मग आमची अपेक्षा असणार, पोरांनी आमच्या मराठी शाळेतल्या पोरांनी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, MPSC करून ऑफिसर व्हायचं, कसं होणार. म्हणून आपण म्हणतो शिक्षकांना एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे, पण त्यांचं जे विद्यादानाचं काम आहे तेच उत्तमरित्या झालं पाहिजे. भाऊजी कोण? दिनेश गोरे. दिनेश गोरे भाऊजी आलं 200 रुपये. रोहित शर्मा साठी आलं 200 रुपये. त्यांनी 100 मारला, मला 200 भेटले. असं आहे ना. म्हणून त्या शिक्षकांवरती हे पोरांनी व्यवस्थित करा. शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून हो सांगा, लादणार किती ओझ. काम शिकवायचं सोडून हो सांगा, लादणार किती ओझ. लोकांना विरारला जायचंय, दिव्याला जायचंय, लांब लांब जायचंय. या ठिकाणी एकाच इंजेक्शन दिलेलं आहे, परफेक्ट लागलेलं आहे. आता महिन्याभराने भेटणार आहे. आणि त्याच्यातच काय झालं तर 7 तारखेला भेटतो. बघू. त्याच्यामुळे जर का इकडे तिकडे शब्द झाला असेल तो घ्या. तुरेवाल्याचा ठोका कसा असतो तो एकदा दाखवतो. त्याच्यामुळे हे किती लाल आपटली आणि किती काय लाल केल्याने आपटली तिथपर्यंत काय पोहोचायचं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या बारीची गाणी जरा शक्तिवाला श्रेष्ठ होईल असं प्रयत्न करा. आता कसं टोपी बी घालायला लागलो, जरा व्यवस्थित दिसायला लागलो. पहिले पण तुम्ही भारी दिसायला, आता अजून भारी दिसायला लागलो. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला शक्ती कशी श्रेष्ठ होईल तिची गाणी आणा, नाही तर उघड्यावर पडालो. हे सगळं युट्यूबला जातं, हे अक्षय आग्रे सगळं तसं तसं टाकतो. त्याच्यामुळे तुमची नाचक्की होण्यापेक्षा, तुमच्या गीतकारांचा अपमान होण्यापेक्षा तुम्ही सुधारणा करा. दुसऱ्यांना शिकवायची आधी लेखनी करा. प्राणी मित्राचे सगळे चौक हे एक सगळ्यांनी या. शंकर भाऊजी आरतीला या आणि वाहना बिना बाहेर काढून या. आमचा प्रतिस्पर्धी शाहीर निकम आरतीला या. काय रागो वेगो नका, 1.5 महिन्याने भेटणार आहोत. या पावसात आम्ही जाऊ कुठं, तुम्ही गेलो कुठं तर हुंद्रावरी निर्विकारी